विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न यावरील एक्झाम्पल बघितले होते. आता आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस आणि एक्झामाइन द स्टेटमेंट पॅटर्न यावरील एक्झाम्पल बघणार आहोत. इथे या ठिकाणी एक्झाम्पल सेकंड जे दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा, यूजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस, आणि खाली फर्स्ट वन एक्झाम्पल दिलेलं आहे, P and Q is logically equivalent to negation of in bracket P implies negation Q. तर इथे आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, तर आपल्याला इथे दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत. एक म्हणजे P and Q आणि दुसरं म्हणजे निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P implies negation Q. तर आपल्याला हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न इक्वल आहेत हे लॉजिकली दाखवायचं आहे आणि म्हणून त्याला लॉजिकली इक्विव्हॅलन्स असं म्हटलेलं आहे. तर त्यासाठी आपण ट्रूथ टेबलचाच आधार घेणार आहोत. तर इथे पहिल्या एक्झाम्पलचं सोल्युशन आपण बघू. तर ह्या सोल्युशनमध्ये इथे आपल्याला अगोदर स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती स्टेटमेंट्स आलेले आहेत हे बघावं लागतं. तर इथे दोन स्टेटमेंट्स आलेले आहेत, P आणि दुसरं Q. जर दोन स्टेटमेंट्स असतील तर आपण एकूण 4 कंडिशन्स कन्सिडर करत असतो. तर पूर्वी आपण जे टेबल्स बघितलेले आहेत त्या टेबल्समध्ये ज्या क्रमाने आपण त्या कंडिशन्स घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे ह्याही ठिकाणी आपण त्या कंडिशन्स घेणार आहोत. मग सुरुवातीला P आणि Q ह्या दोन स्टेटमेंटसाठी 2 कॉलम तयार करा आणि त्या 2 स्टेटमेंटसाठी आपल्याला 4 कंडिशन इथे ह्या पद्धतीने लिहिता येतात. TT, TF, FT आणि FF अशा 4 कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत. नंतर पुढे जाऊन जर आपण बघितलं तर आपल्याला P and Q कन्सिडर करायचा आहे आणि म्हणून पुढचा जो कॉलम आहे तो तुम्ही P and Q जरी कन्सिडर केला तरी चालतोय. मग P and Q हा जर कॉलम मी अगोदर जर कन्सिडर केला तर मला इथे कंजंक्शन टेबल माहिती आहे. त्या कंजंक्शन टेबलवरनं P and Q ह्या व्हॅल्यूज मला T, F, F, F अशा पद्धतीने लिहिता येतील. म्हणजे माझी LHS जी आहे ती मला ह्या ठिकाणी मिळून जाते. त्यानंतर RHSचा मी जर विचार केला तर RHSमध्ये माझ्याकडे स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन ऑफ P implies negation P. मग अगोदर मी ब्रॅकेटच्या बाहेरच्या निगेशनचा विचार न करता अगोदर ब्रॅकेटसाठी ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करणार आहे. मग जर मला अगोदर ब्रॅकेटसाठी ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायच्या असतील तर सुरुवातीला मला निगेशन Q हा कॉलम कन्सिडर करावा लागेल. तर तो कॉलम ह्या ठिकाणी 3 नंबरचा कॉलम दिलेला आहे. तो तुम्ही 4 नंबरला जरी कन्सिडर केला तरी चालू शकतो. P and Q हा 3rd कॉलम आणि निगेशन Q हा 4th कॉलम असला तरी चालेल किंवा ह्याही पद्धतीने तुम्ही कन्सिडर करू शकता. मग तुम्हाला निगेशन Q मधल्या ट्रूथ व्हॅल्यू ज्या आहेत त्या Q ह्या स्टेटमेंटवरून लिहिता येतात. निगेशन Q ह्या कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यू ज्या आहे त्या Q कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यूच्या अपोजिट असतील. म्हणजेच
टी ऐवजी आपल्याला एफ कन्सिडर करावं लागेल आणि जर एफ असेल तर त्याऐवजी आपल्याला टी कन्सिडर करावं लागेल. म्हणजेच निगेशन क्यू हा जो कॉलम आहे त्याच्यामधील ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला ह्या ठिकाणी एफ टी अशा पद्धतीने मिळतात. त्यानंतर P इम्प्लाइज निगेशन Q म्हणजे तो जो ब्रॅकेट दिलेला आहे ह्या ठिकाणी इथे हा जो ब्रॅकेट दिलेला आहे तर तो ब्रॅकेट आपल्याला इथे कन्सिडर करता येईल. P इम्प्लाइज निगेशन Q तो 5th वन कॉलम असेल आणि 5th वन कॉलम घेताना आपल्याला P कॉलम म्हणजे फर्स्ट कॉलम आणि निगेशन Q म्हणजे ह्या ठिकाणी 3rd कॉलम ह्या दोन्हींचं आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. इम्प्लिकेशन घ्यायचं असेल तर आपल्याला इम्प्लिकेशन टेबल समोर ठेवावं लागेल. इम्प्लिकेशन टेबलमध्ये काय असतं तर इम्प्लिकेशन टेबलमध्ये फर्स्ट स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल आणि सेकंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल तर आपल्याला मिळणाऱ्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ मिळत असते. बाकी सगळ्या स्टेटमेंटला ती असते टी. तर अशी कंडिशन ह्या ठिकाणी कुठे आली असेल तर आपल्याला त्या पद्धतीने जावं लागेल. मग आता आपण कॉलम फर्स्ट आणि कॉलम थर्डचं निरीक्षण करू. मग कॉलम फर्स्ट आणि कॉलम थर्डमधल्या ट्रूथ व्हॅल्यूज इथे आपण बघितल्या तर इथे फर्स्ट कंडिशन आहे टी एफ आणि टी एफला इम्प्लिकेशन टेबलमध्ये एफ असतो. त्याच्यामुळे आपण इथे 5th कॉलममध्ये पहिल्या कंडिशनसाठी ट्रूथ व्हॅल्यू एफ अशी लिहिणार आहोत. दुसरी कंडिशन जर बघितली तर फर्स्ट आणि 3rd कॉलममध्ये सेकंड कंडिशन आहे टी टी and therefore we get the corresponding value is t. Then third condition is f. In implication table the condition fourth is the truth value for ff is t and therefore here we get t. And fourth one condition is ft. For this condition also we get truth value is t in implication table and therefore 5th one column is f t t t. Now 6th one column is P implies negation Q is the 5th column and we get negation of this 5th column, we get the 6th column, that is RHS of the equivalence statement. And therefore here negation of P implies negation Q, we get the opposite values of the values of column 5th or P implies negation Q and therefore here we get it in column 5 the values truth values are f t t t and therefore in 6th column we get t f f f. Now 4th column and 6th column both are same. The truth values in both columns 4th and 6th are same. बघा इथे 4th आणि 6th कॉलम मधल्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सेम आहेत आणि म्हणून P अँड Q आणि निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन Q हे दोन्हीही स्टेटमेंट इक्विव्हॅलंट आहेत and therefore the given statement patterns are logically equivalent असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून दिलेले स्टेटमेंट पॅटर्न LHS आणि RHSला जे स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत ते दोन्हीच्या दोन्ही कसे आहेत तर लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे. आपण लॉजिकचा आधार घेतोय. ट्रूथ टेबल लॉजिकमध्ये आपण जे तयार केले त्यांचा आधार घेऊन सोडवलेलं असल्यामुळे त्यांना म्हणायचं लॉजिकली इक्विव्हॅलन्स आणि म्हणून शेवटी तुमचं ॲन्सर येईल फ्रॉम कॉलम
4th and 6th, all the corresponding truth values in column 4th and 6th are same or identical, and therefore P and Q is logically equivalent to negation P implies negation Q. अशा पद्धतीने आपल्याला ट्रूथ टेबलच्या सहाय्याने ते सोडवता येतं. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल एक बघा. सेकंड एक्झाम्पलसाठी सुद्धा P if and only if Q is logically equivalent to P and Q or in bracket negation P and negation Q. इथेही P आणि Q असे दोन स्टेटमेंट आले, 4 कंडिशन घेतलेल्या आहेत. आणि समजा तुम्हाला LHS साठी ट्रूथ व्हॅल्यूज जर फाइंड करायचे असतील तर आपण डायरेक्ट P if and only if Q हा तिसरा कॉलम सुद्धा कन्सिडर करायला काही हरकत नाही. इथे त्यांनी तो 5वा कॉलम दिलेला आहे. तर आपण समजा LHS एका बाजूला आणि RHS एका बाजूला ठेवली तरीही चालतंय. तर इथे P आणि Q हे आपल्याला आता माहितीच आहे, P आणि Qच्या ट्रूथ व्हॅल्यूज. मग त्याच्यावरनं आपल्याला आता RHSला जे स्टेटमेंट दिलं आहे तर RHSच्या स्टेटमेंटमध्ये निगेशन P आलेलं आहे, निगेशन Q आलेलं आहे, आणि म्हणून त्यांनी थर्ड आणि फोर्थ कॉलम जे आहेत ते निगेशन P आणि निगेशन Q साठी घेतलेले आहेत. तर इथे आता निगेशन P आणि निगेशन Q हे आपण कशा पद्धतीने घेतो हे आपल्याला माहिती आहे. P मधल्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत T T F F, म्हणून निगेशन P मधल्या ट्रूथ व्हॅल्यूज F F T T अशा पद्धतीने येतील. आणि Q मधल्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत T F T F, म्हणून निगेशन Q मधल्या ट्रूथ व्हॅल्यूज येतील F T F T, म्हणजे अपोजिट व्हॅल्यूज. त्याच्यानंतर 5वा जो कॉलम आहे तर तो 5वा कॉलम म्हणजे LHSला जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूजसाठीचा कॉलम. तर इथे LHSला स्टेटमेंट आहे P if and only if Q. P if and only if Q म्हणजेच बाय कंडिशनल स्टेटमेंटसाठीचा टेबल आपल्याला माहिती आहे. तर इथे आपल्याला तो डायरेक्ट यूज करता येतो. आणि म्हणून 5th कॉलममध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूज तिथे लिहिता येतील T F F T. कारण आपण जर बघितलं बाय कंडिशनल टेबल किंवा त्याला डबल इम्प्लिकेशन टेबल म्हणतो तर तिथे ह्याच पद्धतीने त्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला मिळत असतात P if and only if Q ह्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठी. त्यानंतर आता LHS झाली, आता आपण जाऊ RHS कडे. मग RHSला जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा 2 ब्रॅकेट्स आहेत. एक ब्रॅकेट आहे P and Q आणि दुसरा ब्रॅकेट आहे निगेशन P and निगेशन Q. तर आपल्याला हे सेपरेट कॉलम्स अगोदर घ्यावे लागतील. तर आपण 6वा कॉलम घेऊ P and Q. P and Q हा जर कॉलम बघितला तर आपल्याला कंजंक्शन टेबलवरनं त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहिता येतील T F F F. आणि 7वा कॉलम जो आहे तो निगेशन P and निगेशन Qचा असेल. तर त्यातील ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला थर्ड आणि फोर्थ ह्या कॉलमचा आधार घ्यावा लागेल. थर्ड कॉलम आहे निगेशन Pचा, फोर्थ कॉलम आहे निगेशन Qचा, आणि त्यांच्यामध्ये आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे. आणि म्हणून त्यांचं कंजंक्शन आपल्याला इथे 7व्या कॉलममध्ये घेता येईल निगेशन P and निगेशन Q. तर अँड असेल म्हणजे जर कंजंक्शन घ्यायचं असेल तर कंजंक्शन टेबलमध्ये टीला T असतो, बाकी सगळे F असतात. आणि म्हणून इथे आपल्याला पहिली कंडिशन बघा F F, आणि म्हणून आपल्याला 7व्या कॉलममध्ये त्याची ट्रूथ व्हॅल्यू F अशीच मिळेल. दोन्ही स्टेटमेंट F F असताना कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला F मिळते किंवा त्यांचं कंजंक्शन F मिळतं. त्यानंतर सेकंड कंडिशन F T. F Tला सुद्धा आपल्याला कंजंक्शन Fच मिळत असतं, म्हणून सेकंड ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा आपल्याला F लिहावी लागेल. त्यानंतर थर्ड कंडिशन T F.
तर टी एफला सुद्धा आपल्याला कंजंक्शन त्यांचं मिळत असतं यफ, आणि म्हणून इथे थर्ड व्हॅल्यूसुद्धा यफ मिळेल. आणि फोर्थ कंडिशन बघा, टी टीला आपल्याला टीच मिळत असतो कंजंक्शन टेबलमध्ये, आणि म्हणून आपल्याला हा 7 नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामधील ट्रूथ व्हॅल्यूज मिळतील यफ 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 टी. आणि शेवटी आपल्याला आर एच एसचं स्टेटमेंट जे आहे त्याच्यासाठीचा कॉलम तयार करायचा आहे, म्हणून आपण आर एच एसला जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटसाठी हा 8 नंबरचा कॉलम तयार करणार आहोत. पी अँड क्यू और इन ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू. तर आता ह्या ठिकाणी आपण कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 यांचा आधार घेणार आहोत. कॉलम 6 आणि कॉलम 7 यांचं आपल्याला डिस्जंक्शन घ्यायचं आहे, कारण दोन्हींच्यामध्ये ऑर आहे, आणि ऑर आहे म्हणजेच आपल्याला त्यांचं डिस्जंक्शन घ्यायचं आहे. मग डिस्जंक्शन टेबलमध्ये काय असतं, तर यफ यफ ह्या कंडिशनला आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू यफ मिळते, बाकी सर्व कंडिशनला ती असते टी. मग आता इथे बघा, पहिली कंडिशन 6 आणि 7 कॉलमचं निरीक्षण करा. पहिली कंडिशन आहे टी यफ, आणि टी एफला त्यांचं डिस्जंक्शन आपल्याला मिळतं टी. दुसरी कंडिशन बघा यफ यफ एफला आपल्याला डिस्जंक्शन टेबलमध्ये ट्रूथ व्हॅल्यू मिळते यफ. थर्ड कंडिशन ह्या ठिकाणी बघा यफ यफ अँड देअरफॉर वी गेट यफ. अँड फोर्थ कंडिशन बघा यफ टीला सुद्धा आपल्याला डिस्जंक्शन टेबलमध्ये ट्रूथ व्हॅल्यू मिळते टी, आणि म्हणून इथे आपण 8व्या कॉलममध्ये शेवटची ट्रूथ व्हॅल्यू टी लिहिलेली आहे. म्हणजेच मला इथे आर एच एसला जे स्टेटमेंट दिलेलं होतं त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज मिळाल्या टी यफ यफ टी. आणि एल एच एसला जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूजसुद्धा तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला तिथे दिसतील टी यफ यफ टी. याचाच अर्थ एल एच एस आणि आर एच एस ह्या दोन्हीही सेम आहे, दोन्ही स्टेटमेंटमधील करस्पॉन्डिंग ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सेम आहेत, आणि म्हणून आपल्याला हे दिलेले दोन्ही स्टेटमेंट एल एच एस आणि आर एच एस हे लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे असं म्हणता येतं. फ्रॉम कॉलम 5th अँड फ्रॉम कॉलम 5th अँड 8th all the corresponding truth values are same or identical, and therefore given statement patterns are logically equivalent. अशा पद्धतीने म्हणता येतं. तर शेवटी पुन्हा ते स्टेटमेंट लिहून काढायचं, म्हणजे आपलं तिथे सोल्युशन जे आहे ते कंप्लीट होतं. तर 3 मार्कांसाठी लॉजिकली इक्विव्हॅलन्सवर आधारितसुद्धा अशा पद्धतीने एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. तर तुम्ही आता अशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर हे थर्ड वन जे एक्झाम्पल आहे, तर थर्ड वन एक्झाम्पलमध्ये मात्र इथे 3 स्टेटमेंट आलेले बघा. पी अँड क्यू इम्प्लाइज आर इज लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. तर त्याच पद्धतीने आपण पुन्हा जात असतो, फक्त तिथे 4 ऐवजी 8 कंडिशन घ्याव्या लागतात, एवढं लक्षात ठेवता येईल. आणि त्या कंडिशन घेताना त्या कशा घ्यायच्या ह्या मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलंच होतं. तर तिथे तुम्हाला ट्रिक दिलेली आहे, ती ट्रिक लक्षात घेऊन त्या पद्धतीने तुम्ही पी क्यू आणि आर ह्या स्टेटमेंटसाठी ट्रूथ व्हॅल्यूज लिहू शकता. आणि ह्याच क्रमाने त्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण जर लिहिल्या तर आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार नाहीत. आणि कधी काय होतं की जर आपण मागे पुढे जर केल्या तर एकच कंडिशन डबल होण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे एखादी कंडिशन विसरून जाण्याची शक्यता आहे. म्हणून आपण हाच क्रम लक्षात ठेवूया. मग आता इथे बघा पी क्यू आर हे 3 स्टेटमेंट दिलेत. मी म्हटल्याप्रमाणे पी आणि क्यूचे ट्रूथ व्हॅल्यू आपण अगोदर जर टी लिहून घेतल्या, नंतर 3री आणि 4थी कंडिशन टी एफ लिहून घेतली, त्यानंतर 5वी आणि 6वी कंडिशन एफ टी लिहून घेतली, आणि 7वी आणि 8वी कंडिशन एफ
एफ अशी लिहून घेतली तर आपल्याला आरच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहे त्या टी एफ अशा पद्धतीने ठेवता येते आणि मग आपल्याला त्या आठीच्या आठी वेगवेगळ्या कंडिशन मिळून जातील. त्यानंतर पी अँड क्यू म्हणजे कंजंक्शन घ्यायचं आहे. कंजंक्शनमध्ये तुम्ही बघितलंच आहे की आपण टीला टी लिहितो, बाकी सगळ्या तिन्ही कंडिशनला ट्रूथ व्हॅल्यूज असतात एफ आणि म्हणून पी अँड क्यू ट्रूथ टेबल तुम्हाला अशा पद्धतीने लिहिता येईल. त्यानंतर 5th वन जो टेबल आहे त्यामध्ये पी अँड क्यू आणि आर यांच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. पी अँड क्यू इम्प्लाइज आर आणि म्हणून 4th आणि 3rd कॉलमचं आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचं आहे आणि म्हणून आपण इम्प्लिकेशन टेबलचा आधार घेणार आहोत. इम्प्लिकेशन टेबलमध्ये टी एफला एफ असतो, बाकी सगळ्या कंडिशनला टी असतो. तर इथे लक्षात घ्या की अगोदर आपल्याला 4th कॉलमचा विचार अगोदर करायचा आहे आणि नंतर 3rd कॉलमचा विचार करायचा आहे आणि म्हणून टी एफ कंडिशन तुम्हाला बघा कुठे मिळते तर सेकंड मिळते. बघा 4th कॉलम अगोदर बघायचा आहे आणि मग 3rd बघायचा आहे, म्हणजे मला इथे टी एफ मिळतो आहे आणि म्हणून सेकंड कंडिशनला आपल्याला 5th कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यू दिसते एफ. त्यानंतर आणखी अशी कंडिशन कुठे आहे तर कुठेच नाही आहे, फक्त सेकंडच कंडिशन आपल्याला तशी होती टी एफ आणि म्हणून फक्त सेकंड ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला एफ दिसते, बाकी सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज इथे टी अशा आलेल्या आहेत. त्यानंतर 6वा कॉलम जो आहे तो क्यू इम्प्लाइज आरचा घेतलेला आहे, कारण आपल्याला आर एच एसचं स्टेटमेंट जे आहे ते काय आहे तर पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, म्हणून आपण अगोदर ब्रॅकेट म्हणजेच क्यू इम्प्लाइज आर फाइंड करू. मग इथे आपल्याला क्यू इम्प्लाइज आर घेताना पुन्हा इम्प्लिकेशन टेबलच यूज करायचा आहे. टी एफला एफ असेल, बाकी सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला टी अशा कन्सिडर करता येतील. मग टी एफ अशी कंडिशन कुठे आली आहे तर त्यासाठी सेकंड आणि 3rd ह्या 2 कॉलमचं निरीक्षण करा. मग इथे सेकंड आणि 3rd कॉलममध्ये पहिली कंडिशन टी आहे, म्हणजे आपल्याला 6व्या कॉलममध्ये टीच मिळेल. दुसरी कंडिशन मात्र टी एफ आहे आणि टी एफला इम्प्लिकेशन असतं एफ, म्हणून इथे आपल्याला सेकंड ट्रूथ व्हॅल्यू एफ लिहावी लागेल. नंतर 3rd कंडिशन आहे एफ टी आणि म्हणून एफ टीला सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू टीच असेल, एफला सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू टीच असेल, टीला सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू टीच असेल, टी एफला सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू आता इथे टी एफ आला आहे. पुन्हा फर्स्ट कंडिशन टी आहे, दुसरी एफ आहे आणि म्हणून टी एफला आपल्याला पुन्हा मिळेल इथे एफ, इम्प्लिकेशन आहे इथे सुद्धा एफ मिळेल. त्यानंतर 7वी कंडिशन आहे एफ टीला सुद्धा टीच मिळतो आणि एफला सुद्धा टीच मिळतो, म्हणजे फक्त इथे 2 कंडिशनला सेकंड आणि 6 ह्या 2 कंडिशनला एफ मिळाला आहे, बाकी सगळ्या कंडिशन टी मिळाल्या. त्यानंतर लास्ट कॉलम आर एच एसच्या स्टेटमेंटसाठीचा असेल 7th वन कॉलम पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. पुन्हा आता पी ह्या स्टेटमेंटचं क्यू इम्प्लाइज आर ह्या स्टेटमेंट बरोबर आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. मग आता आपल्याकडे पीचा कॉलम आहे, क्यू इम्प्लाइज आरचा कॉलम आहे, तर त्यांचं इम्प्लिकेशन आपल्याला घेता येईल. पीचा कॉलम म्हणजे फर्स्ट कॉलम आणि क्यू इम्प्लाइज आरचा कॉलम म्हणजे 6 नंबरचा कॉलम, 6th नंबर. इथे सुद्धा पुन्हा इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनमध्ये टी एफला एफ लिहायचा आणि बाकी सगळ्या कंडिशनला टी लिहायचा. मग आता इथे बघा फर्स्ट आणि 6th कॉलमचं निरीक्षण केलं तर पहिली कंडिशन टी वी गेट टी, दुसरी कंडिशन टी एफ वी गेट एफ, तिसरी कंडिशन टी वी गेट टी, 4th वन टी वी गेट टी, 5th वन एफ टी वी गेट टी, 6th वन कंडिशन एफ वी गेट टी, 7th वन कंडिशन एफ टी वी गेट टी and last one 8th one condition एफ टी वी गेट टी. आता ह्या ठिकाणी 5th वन कॉलम आणि 7th कॉलम ह्या दोन्हीचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला करस्पॉन्डिंग ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सेम दिसत आहेत, आयडेंटिकल दिसत आहेत आणि म्हणून तुम्हाला 5th नंबरचं स्टेटमेंट आणि 7th
कॉलममधलं स्टेटमेंट हे दोन्हीही लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे असं म्हणता येतं. फ्रॉम कॉलम 5th and 7th the given statements are logically equivalence. अशा पद्धतीने आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलन्सचे एक्झाम्पल्स सोडवता येतील. तुम्ही एक्झरसाइजमधील by using truth table show that the given statement patterns are logically equivalence. हे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस म्हणून सोडू शकता. आपल्याला इथे अशा पद्धतीने ते सोडवता येतील.